नमस्कार मंडळी. आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि आज असा विचार केलेला की आज देवघर एकदम डीप क्लीन करायला घ्यायचं आणि देव ही छान उजळं व्हायचं. म्हणून मग देवघर डीप क्लीन करायला घेतलं. ही पूजा केल्यानंतरची मांडणी आहे. सुरुवातीला मी हे देवघरावर जे जे साहित्य ठेवलेलं ते साहित्य काढून घेतलं. इथं हे कोकणात आम्ही फिरायला गेल्यानंतर तिथून मँगोची बॉटल आणलेली, यात मँगो ज्यूस होता. मग ती रिकामी झाल्यानंतर त्याच्यात मी हे पैशाचं झाड म्हणजे मनी प्लांट लावलेलं आहे. आणि झाडं म्हणजे पाण्याचा वावर घरातील ईशान्य कोपऱ्याला असावा म्हणून मी हे देवघराच्या वर ईशान्य कोपऱ्याला ठेवलेलं आहे. तर ही खोली आमच्या घरात ईशान्य दिशेला आहे आणि देवघर हे बरोबर ईशान्य कोपऱ्यालाच आलेलं आहे. मग इथं पाण्यात आणि हे मनी प्लांट आहे ते देवघरावर ठेवलेलं आहे, कारण खाली जागा नव्हती त्याला, म्हणून तिथं वर ठेवलेलं आहे. मग देवघराची एकदम डीप क्लीनिंग करून घेतली, एकदम स्वच्छ, कारण हा महिना पवित्रता आणि स्वच्छतेचा शांतमय वातावरणाचा असतो. त्यामुळे मग म्हटलं आज पूर्ण देवघर एकदम डीप क्लिनिंग करून घ्यायची. हे देवघर घेऊन 2 वर्ष झालेली आहेत, पण ह्याच्यावर डाग वगैरे कसलेही पडलेले नाहीत. मी वेळोवेळ स्वच्छ करत असते, म्हणून मग हे देवघर एकदम स्वच्छ राहिलेलं आहे आणि पूर्ण संगमरवराचं आहे. त्या देवघरावर असे डिझाईन वगैरे कलर येतात, पण मला असं पूर्ण प्लेन पांढरं पाहिजे होतं, म्हणून मग मी कोणतेही डिझाईन नसलेलं घेतलं आहे. त्यानंतर हे देवाचे जे भांडी लागतात देवघरात ते सगळी मी पितांबरीने स्वच्छ घासून धुवून आणलेली आणि ते मग आता वाळल्या रुमालाने पुसून घेत आहे. देवासाठी लागणारी वस्त्र मी वेगळीच ठेवलेली आहे. देव धुवून आणल्यानंतर त्यांना पुसण्यासाठी 3 प्रकारचे रुमाल ठेवलेले आहेत. हा जो गुलाबी रुमाल आहे तो मी हे भांडी पुसण्यासाठीच ठेवलेला आहे. आणि परत मग सगळं व्यवस्थित, कारण तसंच ठेवल्यानंतर धुवून आणून तसंच न पुसता ठेवल्यानंतर त्या भांड्यांवर डाग पडतात, म्हणून मग हे असं पुसून स्वच्छ करावं लागतं. देवघरातील सगळी भांडी शक्यतो मी पितळी घेतलेली आहे. तांब्याच्या भांड्यावर घासून जरी आणलं तरी थोड्या वेळानं त्याच्यावर डाग पडलेले दिसतात, म्हणून मी तांब्याची भांडी कमी करून पितळीची भांडी सगळी घेतलेली आहेत. माझ्याकडे तांब्याचा कलश होता, पण त्यानंतर मग मी हा पितळीचा कलश घेतलेला आहे. त्यानंतर देवांना अभिषेक घातलेला आहे. अभिषेकामध्ये मी दही, हळद, तूप, साखर आणि दूध असं मिश्रण करून अभिषेक घातलेला आहे. आणि अभिषेक घातल्यानंतर 11 वेळा अभिषेक घातलेला आहे. 11 वेळा अभिषेक झाल्यानंतर मी गरम पाण्याने परत सगळे देव स्वच्छ धुतलेले आहेत. आणि त्यानंतर मग परत ते देव पुसून त्यांना केशरी गंध लावलेला आहे. जो चंदनाचा केशरी गंध मिळतो तो गंध आम्ही नरसोबाच्या वाडीतून घेऊन आलेले तो गंध लावलेला आहे. आणि मग परत प्रत्येक देवाला केशरी गंध लावला आहे. तसंच आपण जो दिवा लावतो त्या दिव्याला पण केशरी गंध लावलेला आहे. घंटीलाही केशरी गंध लावायचा. ज्या वेळेस आपण देवाची पूजा करतो त्यावेळेस देवासाठी वापरलेली जी भांडी आहेत त्या भांड्यांनासुद्धा केशरी गंध लावून हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची असते. त्यामुळे मी तर सगळ्या लागणाऱ्या वस्तूंना केशरी गंध लावलेला आहे. आणि देवघरातील सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे ही जी फुलदाणीसारखी दिसते त्याचा आकार एकदम छान आहे. कर्नाटकमध्ये ह्या फुलदाणीला खूप महत्त्व आहे. ह्याला काय दीप कलश का काहीतरी म्हणतात. मग ते मी देवाची भांडी आणायला गेल्यानंतर हा दीप कलशही मी त्याबरोबर घेऊन आलेली आहे. आणि तो खूप छान दिसतो. आकार वगैरे त्याचा खूप छान आहे. कधीमध्ये आपण शोसाठी सुद्धा ते ठेवू शकतो. मग आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार होता, त्यामुळं प्रॉपर मला मंगल कलश भरायचा होता. मग मंगल कलशमध्ये मी सुपारी, नाणं, तांदूळ, हळदी, कुंकू टाकून पूर्ण पाण्याने भरला आहे. आणि त्यानंतर जो आपला नारळ असतो तो ठेवला आहे, जो आपण कुलदेवी स्वरूपात मानत असतो. मग त्या नारळाला हळदी कुंकू चंदन लेप लावून हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. आणि माझ्याकडे मुकुट आहे, जो अंबाबाईचं जसं रूप आहे त्या स्वरूपातील मुकुट आहे. तो मुकुट मग मी परत वरून लावलेला आहे.
आणि अशा प्रकारे सगळ्या देवांची मस्त छानपैकी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर इथं गणपतीला जे आपले देव आहेत त्या देवांमध्ये गणपतीला अष्टगंध लावायचा असतो. ज्या ज्या देवांना अष्टगंध लावतात त्या त्या देवांना सगळ्यांना अष्टगंध लावलेला आहे. ज्या देवांना हळदी कुंकू लावतात त्या देवांना हळदी कुंकू लावायचं आहे. गणपती, स्वामी समर्थ या दोन्ही देवांना मी अष्टगंध लावलेला आहे. आमचा कुलस्वामी देव आहे सिद्धनाथ आणि हा सिद्धनाथ घोड्यावरच असतो. ह्याच्या अगोदर माझ्याकडं लहान मूर्ती होती की जी मी सिद्धनाथ यात्रेतून घेतलेली, पण ती खूपच लहान होती आणि त्याच्यावर असे टोकदार कडे बाहेर आलते जे घासताना वगैरे हाताला लागत होते. म्हणून मग मी ती मूर्ती बदलून आता ही नवीन सिद्धनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर घेऊन आलेली आहे. आणि ही मूर्ती घेताना तिथं विशिष्ट क्रमानेच घ्यावे लागते. म्हणजे आम्ही दुकानातून घेतल्यानंतर ही मूर्ती परत मंदिरात न्यायची. तिथले जे पुजारी असतात ते पुजारी या मूर्तीची सागर संगीत पूजा करतात आणि ते आपल्या ओटीत देतात आणि मग ते आपण घरी आणून पुन्हा परत त्याचं प्राणप्रतिष्ठापना करायची असते. प्राणप्रतिष्ठापना करताना स्वच्छ धुवून अभिषेक घालायचा असतो. हळदी कुंकू आणि दही दुधाचा अभिषेक घालून फुलं वगैरे धूप दीप लावून मग ते आपल्या देवारात व्यवस्थित ठेवायचे. आता हे आमचं कुलस्वामी देव असल्यामुळं ह्या मंदिरात मी कुलस्वामी देव, गणपती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना सगळ्यात वरच्या पायरीचं स्थान दिलेलं आहे. आम्ही मंदिर घ्यायला गेल्यानंतर प्रत्येक मंदिराला 2च पायऱ्या होत्या, पण मंदिराला 3 पायऱ्या असाव्यात असा संकेत आहे. म्हणून मग मी त्यांच्याकडून 3री पायरी करून द्या म्हटल्यानंतर ते म्हटले मग पायरींचा आकार खूप लहान होतो, त्यामुळे त्यांनी मला एक अशी प्लेन परशी दिली जी मी पायरी स्वरूपात मांडलेली आहे. तर देवघरात मी हे सगळ्यात ईशान्य कोपऱ्याला मंगल कलश मांडलेला आहे. त्यानंतर श्रीयंत्र ठेवलेलं आहे. नंतर गणपती, श्री स्वामी समर्थ आणि सिद्धनाथ देवाची मूर्ती आणि त्यानंतर खाली महादेवाची पिंड, अन्नपूर्णा देवी आणि आपलं बाळकृष्ण अशा स्वरूपात मांडणी केलेली आहे. मांडणी करून झाल्यानंतर देवघर अतिशय छान दिसत होतं. देवाची मस्त सुबक मांडणी करून धूप दीप लावून आरती केलेली आहे. देवघर खूप छान दिसत आहे. मन प्रसन्न होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.